आज आपण घेवरसाठी परफेक्ट हॉटेलसारखं स्वादिष्ट मलाईदार गठ्ठसर रबडी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। आणि घेवर म्हटलं की त्यावर गठ्ठसर रबडी ही हवीच। आणि आज आपण घेवरसाठी अशी गठ्ठ रबडी बनवायची सोपी पद्धत पाहणार आहोत। अशी गठ्ठसर रबडी जर असेल तर घेवरही आपले मऊ पडत नाहीत, मस्त कुरकुरीतच राहतात। चला तर आपण रेसिपी पाहूया। स्वादिष्ट रबडीसाठी आपल्याला 1 लिटर फुल क्रीम मिल्क घ्यायचं आहे। एका जाड बुडाच्या कढईमध्ये दूध उकळायला ठेवायचं। दूध आटवण्यासाठी असं पसरट भांड्याचाच वापर करायचं, म्हणजे दूध पटकन आटल्या आणि दुधावर जी साय जमा होते ते आपण चमच्याने असं साईडला करत राहायचं। आणि आता केशरचे काढे मी थोडेसे टाकून घेतलेले आहेत, त्याने स्वाद आणि कलर छान येईल। दुधावर जी साय जमा होते ते चमच्याने कढईच्या बाजूला करत राहायचं, म्हणजे छान लच्छे तयार होतात। आणि ती मलाई पुन्हा दुधातच मिक्स करून घ्यायचं आणि अधूनमधून तळाशी छान ढवळून घ्यायचं, जेणेकरून तळाला दूध लागलं नाही पाहिजे। आता चवीपुरता मी साखर 1-3-4 चमचे टाकून घेतलेला आहे आणि वेलची पूड टाकून घेतलेले आहे। वेलची पूडने स्वाद छान येईल रबडीला। हे दूध आता छान दाटसर होईपर्यंत आटवून घ्यायचं। रिच क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी मिल्क पावडर हे वापरलेलं आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकायचं तरी चालेल। मिल्क पावडरच्या ऐवजी मावा असेल तर तेही तुम्ही ऍड करू शकता, जेणेकरून रबडी पटकन दाटसर होईल। आणि आता हे बघा, असं थोडंसं पातळ असतानाच गॅस बंद करून टाकायचं, कारण थंड झाल्यानंतर ते अजूनच घट्ट होणार। फ्रीज मध्ये थंड करून घेतल्यावर पहा किती छान गठ्ठसर रबडी आपली बनलेली आहे। अशी गठ्ठसर रबडी आपण जेव्हा घेवरवर लावतो तेव्हा घेवर आपला अजिबात सॉगी पडत नाही, छान कुरकुरीतच राहते। घेवरच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल, खूपच परफेक्ट रबडी आपली बनलेली आहे आणि चवीला तर खूपच भारी झालेली आहे। ही रबडीची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा।